नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर, भाग 37. मुक्ता आजी आजोबांनी दिलेलं गिफ्ट उघडत होती. ते ओपन केलं. खूप सुंदर गणपतीची मूर्ती होती. ती मुक्ताला खूप आवडली होती. थँक यू आजी आजोबा. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. मुक्ता म्हणते. तुला आवडली ना? तेच खूप आहे, आजी म्हणतात. गुरुजी आलेले असतात. गिरीश आणि सागर त्यांना जवळ जातात. गुरुजी सोबत बोलतात. गुरुजीला टेजवर घेऊन जातात. सगळे त्यांच्याकडेच बघत होते. काहींना माहिती होतं, काहींना माहिती नव्हतं. सागर अखिलला बोलवले. गिरीशने मुक्ताला बोलवले. सागरने बोलायला सुरुवात केली. हॅलो एव्हरीवन. तुम्ही मनात विचार करत असाल ना, अखिल आणि मुक्ता असे का बोलवले आहे? हाच विचार करत आहे ना? तर ऐका. आज अखिल आणि मुक्ताची एंगेजमेंट करणार आहोत. आम्ही अखिल आणि मुक्ताला सरप्राईज दिले आहे. मुक्ताचा बर्थडे गिफ्ट भेटलं. अखिल झटका लागला असेल, सागर म्हणतात आणि हसायला लागतात. बाकी पण हसत असतात. चला मग बसा पूजेला, सागर म्हणतात. अखिल पूजेला बसलात. ताराला बोलवतात. ते पण पूजेला बसतात. उषा, आशा एकमेकींकडे बघत असतात. मुक्ता गिरीश जवळ गेली. मुक्ता तुला काही हरकत नाही ना? गिरीश म्हणतात. डॅड, तुम्ही निर्णय घेतला म्हणजे चांगलाच असणार, मुक्ता म्हणते. गुरुजी गिरीशला बोलवतात. गिरीश गुरुजी जवळ जातात. रुपाली पण स्टेजवर जातात. गुरुजींनी गिरीशला अखिलला टिळा लावायला सांगितला. अखिलला ड्रेस दिला. गिरीशला बोलवले तेव्हा आलोक अखिलसाठी ड्रेस आणायला गेला होता. लगेच घेऊन आला. अखिल तू आता ड्रेस चेंज करून ये, गुरुजी म्हणतात आणि मुक्ताला बोलवतात. मुक्ता गेली. तिच्याकडून पण पूजा करून घेतली. ताराला बोलवले. मुक्ताची ओटी भरून घेतली. ताराने आशाला, उषाला पण बोलवले. दोघं पण मन नसताना गेल्या. कशी तरी मुक्ताची ओटी भरली आणि लगेच खाली निघून गेल्या. आजी आजोबा सगळं बघत होते. कल्पेशच्या मनात तारा आली तेव्हा पासून काम करत होती. आशाला थोडं काम सांगितलं तर ते पण तिच्याकडून होत नाही. आपली उषा तर आधीच चांगली वागत नाही. अखिलची बायको मुक्ता होणार हे आता माहिती झालं असेल. आता उषा धिंगाणा घालेल, आजी म्हणतात. आपण काही होऊ द्यायचं नाही, आजोबा म्हणतात. मुक्ता पण कपडे बदलून ये, असे गुरुजी म्हणतात. मुक्ताच्या ओटीतले गुणिका घेते, तिच्यासोबत रूम मध्ये जाते. तिला मदत पण करायला गेली. अखिल तयार होऊन आला. अखिल आता अगदी वेगळाच आणि उठून दिसत होता. अंगावर ब्लॅक रंगाचा झकास फॉर्मल कोट, आतमध्ये झगमगती येलो रंगाचा शर्ट. एकदम रॉयल आणि स्टायलिश कॉम्बिनेशन. कोटच्या फिटिंगमध्ये रुंद छातीचा सौंदर्य आणखी उठून दिसत होतं. त्याच्या हातावरच्या घड्याळात कोटाच्या बटनात चमकणारी साधी पण एलिगंट ब्रॉच आणि डोळ्यात चमकती. सगळं काही एकदम परफेक्ट. त्याचे केस नीट सेट केलेले, कपाळावर किंचित उधरलेले आणि चेहऱ्यावर नेहमीसारखं ते स्मित, जे कोणालाही क्षणात भुरळ पाडू शकेल. असं तो चालत असताना त्याच्या येण्याने एक आत्मविश्वास होता, एक ओंजळ ठामपणा होता, सोज्वळ ठामपणा होता. अखिल खरंच खूप हँडसम दिसत होता. इतका की नजरा हटवणं अशक्य वाटावं. मुक्ता पण तयार होऊन आली. गुणिका आणि जान्हवी तिला घेऊन आल्या होत्या. अखिल तिच्याकडे बघत होता. त्याने आणलेली साडी ताराने मुक्ताला दिली होती. त्या साडीमध्ये मुक्ता खूप सुंदर दिसत होती. मुक्ता आज एक सुंदर येलो रंगाच्या साडीत सजली होती. साडीला पिंक रंगाची काठ होती, नाजूक झिरझिरती सिल्क सारखी, जे तिच्या चालण्याबरोबर लहरत होत होती. साडीच्या किनाऱ्यावर छोट्या सोनेरी भरत कामाच्या कडा होत्या, ज्या दिव्याच्या प्रकाशात मंद चमकत होत्या. 3 वारी पदर घेतलेली, केस अर्धवट मोकळे आणि हलका कर्ल्स मध्ये मोकळे सोडलेले. त्यावर एक बाजूला लावलेली छोट्या पिंक गुलाबाचा गजरा. अगदी स्वप्नातल्या परी वाटत होती. तिच्या कपाळावर छोटंसं कुशीत असलेलं गोल टिकलं आणि हलकीच काजळ सध्या गारवा देणारी नजर. होठावर सौम्य हसू आणि गालावर खूप हलकसं गजरा सरकवणारा लाजलपणा. हे सगळं पाहून अखिल मन क्षणभर थांबलं. ती आज खूप सुंदर दिसत होती. इतकी की जणू आभाळातला एक तारा साडी नेसून पृथ्वीवर उतरला असावा. अखिल मनातच म्हणतो. गुरुजी त्यांना बोलवतात. अंगठी आणायला सांगतात. रुपाली गुणिकाजवळ अंगठी देतात. तारा सिमीजवळ अंगठी देतात. गुणिका आणि सिमी गुरुजीचा अंगठी देतात. गुरुजी मुक्ताला
घालण्यासाठी अखिल जवळ अंगठी देतात. अखिल हळूच तिच्या डोळ्यात पाहत, "या अंगठीत नाही, पण तुझ्या मनात घर मिळालं हेच खूप भाग्य वाटतं. हातात तुझा हात असेल, आयुष्यभराची वाट चालायलाही भीती वाटत नाही." त्याच्या शब्दात मुक्ताचं मन भरून येतं. ती थोडीशी लाजते, पण नजरेतून ती हो आधीच म्हटलेलं असतं. मुक्ता हळूच, तुझा हात धरताना मनातली सगळी धडधड शांत होते. अखिल, जणू काही आयुष्यभर वाट पाहिला होता हात, आज माझा झाला. तशीच थरथरत्या बोटांनी दोघं एकमेकांच्या हातात अंगठ्या घालतात. क्षणभर सभोवताल शांतता होते आणि मग टाळ्यांचा आणि फुलांचा वर्षाव होतो. एकत्र हातातली अंगठी आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं निखळ प्रेम. प्रमोद दोघांचे फोटो काढतो. अखिल आणि मुक्ता गुरुजींच्या पाया पडतात. असेच आनंदी राहा, गुरुजी म्हणतात. गिरीश आणि सागर गुरुजी जवळ जातात. आम्हाला लग्नाचा मुहूर्त सांगितला असता. आता मी जरा घाईत आहे. मला दुसऱ्या ठिकाणी जायचे आहे. मी उद्या सागर तुझ्या घरी येतो, गुरुजी म्हणतात आणि तिथून निघून जातात. अखिल आणि मुक्ताजवळ गर्दी केली होती. त्यांना विश करत होते. त्यांना चिडवत होते. त्यांच्यासोबत फोटो काढले. शुभेच्छा देत होते. अखिल आणि मुक्ता दोघं खुश होते. आशा आणि उषा जागेवरून उठल्या पण नाही. त्यांना हे आवडले नव्हते. उषाला आत्याला राग आला होता. मला काहीच सांगितलं नाही. असे कसे एंगेजमेंट करून टाकली? त्या मनातच म्हणत होत्या. मुक्ता खूप सुंदर दिसत आहे. तुला साडी आवडली ना? अखिल म्हणतो. तुम्ही पण हँडसम दिसत आहे. थँक यू. मला साडी खूप आवडली. खूप बारीक निरीक्षण करून घेतली आहे, मुक्ता म्हणते. मीच तुझा बर्थडे गिफ्ट म्हणून आणली होती. मला तुला हे साडीमध्ये बघायचं होतं. मला वाटले नव्हती माझी इच्छा एवढ्या लवकर पूर्ण होईल. तू त्यात खूप सुंदर दिसत आहे. आपला एक फोटो काढायचा का? अखिल म्हणतो. मुक्ता सगळीकडे बघते. कोणाचंच त्यांच्याकडे बघत नव्हते. सगळे एकमेकांसोबत गप्पा मारत होते. मुक्ता अखिलला हो म्हणते. अखिल लगेच 2-3 फोटो काढून घेतो. कार्यक्रम छान पार पडला होता. अखिल, आता आम्ही निघतो. तू वहिनीला घेऊन उद्या घरी ये, सागर म्हणतात. मला कॉल कर, तसा मी रुपालीला घेऊन येतो, गिरीश म्हणतात. मी तुम्हाला कॉल करेल, सागर म्हणतात आणि ताराला हाक मारतात. तारा आजी-आजोबा पुढे करते. निरंजन, सागर जवळ असतात. कल्पेश अखिलला हाक मारतो. अखिलचा पण पाय काही निघत नव्हता, पण जावे तर लागणार होते. अखिल मुक्ताला बाय करतो. ते जायला निघतात. गाडीत बसतात. निघून जातात. उषा आणि रवींद्र पण निघून जातात. आलोक, आपला सामान ठेवून झाला का? आपण निघू आता. गिरीश म्हणतात, येस डॅड, आपण पण निघू. सामान ठेवला. गुणिकने खूप मदत केली. तुम्ही दोघं मस्ती करणारे आता एवढे समजदार कसे झाले? अखिल म्हणतो, आता आम्ही मोठे झालो आहे. दोघं पण म्हणतात. आपण पण आता निघूया, गिरीश म्हणतात. मुक्ता भेटायला आश्रमातले भेटायला येतात. तिला आशीर्वाद देतात. आम्हाला भेटायला ये असे म्हणतात. मुक्ता पण त्यांच्यासोबत बोलत होती. थोडा वेळ बोलून मुक्ता आणि ते घरी निघून गेले. उषा घरात रागात येतात. किती मुल्या होत्या? दादाला अखिलसाठी मुक्ताच आवडली का? त्या मुक्तामध्ये काय बघितले? ती घरातून पळून गेलेली मुलगी होती. उषा बडबड करत होत्या. रवींद्र आणि हिमानीने ऐकले, पण न ऐकल्यासारखे केले. दोघं पण रूम मध्ये निघून गेले. उषा पण पाय आपटत त्यांच्या रूम मध्ये गेल्या. माझं कोणी ऐकूनच घेत नाही. ती मुक्ता अखिल सोबत चांगली वागली नाही तर तर मी तिला सोडणार नाही. तिची चांगलीच परीक्षा घ्यायला पाहिजे. उषा म्हणतात आणि फ्रेश व्हायला निघून जातात. अखिल ते पण घरी पोचले. ताराने सगळ्यांना कॉफी बनवायला सांगितली. सागर, आज प्रोग्राम एकदम मस्त झाला. आता उद्या लग्नाची तारीख पण निघून जाईल. लवकर अखिल आणि मुक्ताचे लग्न होईल, आजोबा म्हणतात. निरंजन, मी काय म्हणतो, आता लग्नापर्यंत इथंच राहा. लवकर मुहूर्त काढू, आजी म्हणतात. निरंजन काही बोलत नाही. आशाकडे बघतात. आम्हाला चालेल आई. अखिलचं लग्न होईल तोपर्यंत आम्ही इथंच राहू. कल्पेश ऑफिसमध्ये काम करू दे. प्रमोद, तू पण तुझ्या डिपार्टमेंटमध्ये सांग, आशा म्हणतात. मॉम असे का बोलत आहे? तिला तर इथंच राहायला आवडत नाही. कल्पेश विचार करत होता. सगळे आशाकडे बघत होते. आता आशा काय बोलणार असेल त्याच्या डोक्यात येत होते, पण कोणी काही बोलत नाही. आता झोपून घ्या, आजोबा म्हणतात. गुड नाईट बोलून सगळे आपल्या आपल्या रूम मध्ये निघून गेले. अखिल तर आज खूप खुश होता. त्याच्या बोटावरच्या अंगठीकडे बघत होता. आज मुक्ता किती सुंदर दिसत होती. त्यात सरप्राईज एंगेजमेंट मस्तच झाली. आता लग्न पण लवकर व्हायला हवं. मुक्ता माझ्या जवळ राहील, अखिल विचार करतो आणि फ्रेश होऊन येतो. अखिल बेडवर आडवा पडला होता. नजर छताकडे लागलेली. पण मन मात्र फक्त मुक्ताभोवती फिरत होतं. एकच विचार त्याच्या मनात ठाम मांडून बसला होता. आता मुक्ताच्या आयुष्यात कोणतेही कमतरता राहू द्यायची नाही. तिच्या प्रत्येक हसण्यामागे आपला हात असावा. तिच्या प्रत्येक सुखात आपलं योगदान असावं. तिला सगळं सुखाने भरून टाकायचं होतं.
अखिल मनातच विचार करत होता. प्रमोद रूममध्ये येतो. त्याच्या डोक्यात आशा बोलली तेच चालू होतं. मॉम इथं काही करेल का? आजी-आजोबांना त्रास देईल का? अखिल दादाचे लग्न चांगले झाले पाहिजे. उषा आत्या काय करेल काय माहिती? प्रमोद विचार करतो. नंतर अखिल सोबत बोलतो. थोडा वेळ बोलून दोघंही झोपून जातात. मुक्ता ते पण घरी आले. ताई खूप छान प्रोग्राम झाला. आता आम्ही निघून जाऊ. रुपालीची बहीण म्हणते. आता कशी जाते? अजून 2 दिवस थांब. उद्या लग्नाची तारीख पण समजून जाईल. रुपाली म्हणतात. आता रक्षाबंधन आहे ना? गुणिका कधी येथे येईल? गुणिका, तुला माझ्या हातावर राखी बांधायची नाहीये का? माझ्याकडून गिफ्ट नको आहे का? आलोक म्हणतो. गुणिका लगेच आलोकला बिलगते. मग थांब ना, आपण डॅडला बोलून घेऊ ना. गुणिका म्हणते. मला पण मुक्ताताईकडून राखी बांधून घ्यायची आहे. गुणिक म्हणतो. बरं बाबा, मी करते डॅडला कॉल. रुपालीची बहीण म्हणतात. आता खूप उशीर झालाय. झोपा आता. मुक्ता खुश ना? गिरीश म्हणतात. डॅड मी खुश आहे. अखिल खरंच चांगले आहेत. पुढे नशीब आहे. तुम्ही माझ्या सोबत आहात ना? बाकी मला काहीही नाही पाहिजे. मुक्ता म्हणते. आम्ही नेहमी तुझ्या सोबत राहू. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे. गिरीश म्हणतात. गुड नाईट बोलून सगळे आपल्या रूममध्ये जातात. मुक्ता रूममध्ये जाते. अखिलचा विचार करत असते. ती खिडकी जवळ जाते. मुक्ता एकटक खिडकी बाहेर बघत होती. मनात विचाराचे वादळ उठले होते. अखिल खरंच माझा हातात हात घेईल. आयुष्यभर साथ देईल ना? तिच्या मनात शंका, अपेक्षा आणि एक लपलेली भीती एकत्र मिसळत होती. मॉम आणि डॅडचे टेन्शन कमी होईल का? त्यांच्या चेहऱ्यावर परत हास्य फुलवता येईल का? मुक्ता विचार करत होती. सगळं अनिश्चित होतं, पण तिच्या मनात कुठेतरी एक आशेचा किरण जागा झाला होता. अख अखिलवर तिचा विश्वास होता. ती आज दमली होती. बेडवर आडवी झाली. लगेच झोप लागली. सकाळी सागर रवींद्रला कॉल केला होता. आता गुरुजी येतील. तुम्ही पण या, सागर म्हणतात. मी येतो. उषा नाही आणत. काल खूप बडबड करत होती. तिला मुक्ता आवडत नाही. त्यात भर आशाताई आहे. तिच्यापासून सांभाळून राहा, रवींद्र म्हणतात. म्हणून ती इथं राहायला तयार झाली आहे. अखिल आणि मुक्ताचे लग्न चांगले झाले पाहिजे. माझा अखिल खूप चांगला आहे. कोणाचे वाईट बघत नाही. त्यात त्याला मुक्ता मिळाली. ती पण खूप शांत आहे. कोणाला उठून बोलणारी नाहीये, सागर म्हणतात. वेळ आल्यावर सगळे बोलतात. मुक्ता पण बोलायला शिकेल, रवींद्र म्हणतात. तसंच होऊ दे. मी आता गिरीशला पण कॉल करून घेतो. तू ये, सागर म्हणतात. चालेल. गिरीशला कॉल करून घे. मी तयार होऊन येतो, रवींद्र म्हणतात आणि कॉल कट करतात. सागर गिरीशला कॉल करतात. त्यांच्याकडे सगळे नाश्ता करायला बसले होते. गिरीशचा मोबाईल वाजला. त्यांनी पाहिलं सागरचा कॉल आहे. त्यांनी रिसीव्ह केला. सागरने सांगितले, "थोड्या वेळात गुरुजी येतील. तू वहिनीला घेऊन ये." सागर म्हणतात आणि कॉल कट करतात. "रुपाली तू पण नाश्ता करून घे. आपल्याला सागरच्या घरी जायचं आहे." गिरीश म्हणतात. रुपाली पण नाश्ता करून घेतात. दोघं पण तयार होऊन लगेच अखिलच्या घरी जायला निघतात. सागरच्या घरी रवींद्र आले होते. आशाला वाटले होते उषाताई पण आल्या असतील, पण रवींद्र एकटेच दिसले. त्यांचा हिरमोड झाला. गिरीश आणि रुपाली पण आले. त्यांच्या पाठोपाठ गुरुजी पण आले. त्यांना नोकरने पाणी आणून दिले. त्यांनी पाणी घेतले. दिवसभराच्या गडबडीत अखेर एक महत्वाचा क्षण आला होता. गुरुजी आल्यावर सगळ्यांचं लक्ष त्यांच्यावर. त्यांनी लगेच पंचांग उघडलं. मनोभावे पंचांग बघितलं. सागर आणि गिरीश दोघेही त्यांच्या बाजूला बसले होते. मंगल योग आहे. पुढच्या महिन्यात 3 उत्तम तारखा आहे. 15, 20, 30 या बघा. तुम्हाला कोणती चालणार आहे ते सांगतात. गुरुजी म्हणतात. गिरीश आणि सागर लगेच डोळे मोठे करून तारखा बघतात. ही दुसरी तारीख मस्त वाटते. शनिवार आहे. गुरुजी सागरच्या हातावर हात ठेवत म्हणतात. हो, पण आपण हीच फिक्स करू मग, सागर म्हणतात. घरात एक जल्लोष उधळला. सागर, तारा, गिरीश, रुपाली, प्रमोद, कल्पेश, सिमी, आजी आजोबा सगळे उत्साहात. सगळी मंडळी एकमेकांना मिठी मारतात. तेवढ्यात प्रमोद जोरात ओरडतो. प्रमोद दोन्ही हात वर करत, "अरे वा! अखिल दादाचं लग्न! मी तर धमाल करणार आहे, नाचणार आहे." अगदी स्टेजवर चढून प्रमोद म्हणतो. आणि तो लगेच मोबाईलवर गाणं लावतो. झिंग, 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 झिंग. तो नाचायला लागतो. घरात सगळे त्याच्या भोवती टाळ्या वाजत हसायला लागतात. अखिल लाजून मान खाली घालतो. "चला आता 20 दिवसात मुक्ता माझी असेल." अखिल मनातच म्हणतो. आशा नाक मुरडतात. "हे पहा अजून लग्नाला वेळ आहे आणि आतापासूनच नाचणं सुरू झालं." तारा हसत म्हणतात. "आता लग्नाची तारीख काढून झाली. आता लग्नाची तयारीला लागू." सागर म्हणतात. मग ते पुढचं ठरवतात. गिरीश आणि रुपाली सगळं ठरवून घरी निघून गेले. रवींद्र पण ऑफिसला जायचे होते. ते पण निघून गेले. अखिल पण ऑफिसला निघून गेला. त्याच्यासमोर प्रमोद पण निघून गेला. पुढील भागात रक्षाबंधन कसे साजरे होते?
उषा सागरला राखी बांधायला येतील का? आल्या तर काही गोंधळ घालतील का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा. जखमांवरील फुंकर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. थँक यू.